हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आपली फॅमिली वाढवण्यासाठी. सो आज आपण सुरू करणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य मेष राशीपासून मीन राशीपर्यंत 8 सप्टेंबरपासून 14 सप्टेंबरपर्यंत कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो त्याआधी काय करायचं आहे, तुम्हाला 1176 लिहायचं आहे आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. 1176 जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते, 1176 हा मॅनिफेस्टेशनचा नंबर आहे. ठीक आहे. तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर 1176 तुम्ही तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही लिहा आणि एखादी इच्छा करा आणि मग ती पूर्ण होईपर्यंत रोज लिहा. लवकरात लवकर तुमची ती इच्छा पूर्ण होईल. सो इथे सुद्धा 1176 लिहायचं आहे आणि एनर्जीसोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. सुरू करूया आपण. सो आता आपण बघणार आहोत मेष राशीसाठी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2025 हा आठवडा कसा असणार आहे मेष राशीच्या लोकांसाठी. अरे वा, खूप सुंदर कार्ड आलेला आहे. मेष राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये सेलिब्रेशनचे खूप सारे चान्स आहेत. नवीन वास्तू किंवा नवीन वस्तू घेण्याचे खूप जास्त योग आहेत. तुमचे आप्त स्वकीय तुम्हाला ज्यांना तुम्ही बरेच दिवस झाले भेटले नव्हतात, बरेच महिने, बरेच वर्ष, कदाचित ते तुम्हाला भेटू शकतील. गेट टुगेदर वगैरे सुद्धा होऊ शकतं. सो चांगलं कार्ड आलेलं आहे, एन्जॉय. दुसरी आपली रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे आपलं या आठवड्याचं राशी भविष्य ते आपण बघूया. सो या आठवड्यामध्ये ना तुम्हाला असं वाटू शकतं की आपले एफर्ट जे आहेत ते कुठेतरी कमी पडत आहेत आणि त्यामुळे जेवढे 100% देऊन सुद्धा आपल्याला तेवढा रिटर्नमध्ये येत नाही आहे. पण ॲक्च्युली हीच ती वेळ आहे की जिथे तुम्ही स्वतःला पुश करायला हवे. ठीक आहे. वृषभ राशीच्या लोकांनी स्वतःच्या जिथे जिथे तुम्हाला तुमचं मन मागे खेचते की ही गोष्ट नको करूया, जाऊ दे, सोडून देऊ, तिथे खूप जास्त लक्ष देऊन तेच काम चिकाटीने करायचे असं हे कार्ड सांगते. मिथुन राशीच्या लोकांसाठी काय आहे राशी भविष्य या येणाऱ्या आठवड्यामध्ये ना मिथुन राशीच्या लोकांनी महत्त्वाचा डिसिजन अजिबात घेऊ नका. खूप मोठा डिसिजन काही घ्यायचा असेल ना तर थोडं थांबा, हा आठवडा जाऊ दे. कारण काहीतरी फोर्सफुली घटना घडतील. म्हणजे ध्यानी मनी नसताना एखादा निर्णय घेतला जाऊ शकतो, एखादी ॲक्शन घेतली जाऊ शकते. सो बोलण्याआधी 10 वेळा विचार करा किंवा एखाद्याला शब्द द्यायचा असेल किंवा एखादी कृती करायची असेल तर 10 वेळा विचार करून मगच करा. ठीक आहे. चुकीच्या गोष्टी तुमच्या हातून घडू शकतात, ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. बघूया आपण. आपली चौथी रास आहे कर्क म्हणजे कॅन्सर. कर्क राशीच्या लोकांसाठी ज्या गोष्टीची तुम्हाला आजपर्यंत भीती वाटत होती त्या भीतीयुक्त वातावरणामधून तुम्ही बाहेर पडणार आहात या आठवड्यामध्ये असं दिसतं. एक चांगलं कार्ड आलेलं आहे. जे कोणी डिप्रेशन, अँक्झायटीचे शिकार असतील तर त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला आहे की थोडं तुमचं मन डायव्हर्ट होईल आणि जुन्या विचारांमधनं बाहेर याल. सो एक चांगलं कार्ड आलं आहे असं आपण म्हणू शकतो. गुड. सिंह, 5वी आपली रास आहे सिंह म्हणजे लिओ. लिओ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार आहे खूप छान. जस्टिसचं कार्ड आहे. कोर्ट कचेरीचं काही मॅटर असेल तर ते तुमच्या बाजूने लागेल. शिवाय तुमच्या शब्दाला खूप जास्त मान असेल. एखादा महत्त्वाचा डिसिजन घेताना एखादी कम्युनिटी, एखादा ग्रुप ऑफ पीपल, एक ग्रुप माणसांचा तुमच्याकडे येऊ शकतो. तुमचं मत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असू शकतं. तुम्ही हम करे सो कायदा या पद्धतीने तुमच्या शब्दाला मान असणार आहे या आठवड्यामध्ये असं हे कार्ड सांगतं. 6वी आपली रास आहे कन्या. बघूया कन्या राशीच्या म्हणजे वर्गो राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. आर्थिक पंचायत थोडीशी असणारच आहे या आठवड्यामध्ये. आधी पण बहुतेक असं एक कार्ड आलं होतं वर्गोला गेल्या आठवड्यात सुद्धा असं वाटते, मला आठवत नाही. पण जर ती आर्थिक तंगी तुम्हाला अनुभवास आली असेल, हे कार्ड रिव्हर्स आले, तो त्यातनं बाहेर पडणार आहे तुम्ही हळूहळू. ठीक आहे. आणि तुमची ना आपली कोण आणि परकी कोण, आपल्याला साथ न देणारी कोण, हे तुम्हाला या आठवड्यात कळणार आहे. ठीक आहे. वर्गो राशीच्या लोकांनी लक्ष द्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी आपली वाटतात, तुम्हाला वाटतं की संकट आल्यावर ही व्यक्ती मला कामी येईल. या आठवड्यात असा काहीतरी एक्सपिरियन्स येईल की ती व्यक्ती सोडून देईल साथ. ठीक आहे. सो संकट येतं कधी ना कधी ना आपल्याला धडा शिकवून जातं. चला आपण पुढे जाऊया. तूळ रास, लिब्रा. तूळ राशीच्या लोकांसाठी काय आलेलं आहे राशी भविष्य. द एम्पिरियर रिव्हर्स आलेला आहे. सो
पुन्हा एकदा महत्त्वाचा डिसिजन आत्ता घेऊ नका. कारण तुम्ही कुठलाही निर्णय घ्याल ना, त्यात दूरदृष्टी नसणार आहे. म्हणजे समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीत, अगदी लाँग टर्मसाठी जरी केलीत, तरी पुढे जाऊन ना तुम्ही त्यात फसाल. सो या आठवड्यामध्ये महत्त्वाचा डिसिजन घेऊ नका. बी रेडी टू फाईट एनी सिच्युएशन. घाबरू नका. पण महत्त्वाचे डिसिजन घेऊ नका, असं हे कार्ड सांगतं. ओके. त्यानंतर आपली रास आहे वृश्चिक. वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ. स्कॉर्पिओ राशीच्या लोकांसाठी चांगलं कार्ड आलेलं आहे. विच शोज की पैसे येतील. जुने कुणाचे पैसे अडकले असतील तर ते पण येतील आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला लोनसाठी जर अप्लाय केलं असेल तर ते सुद्धा अप्रूव्ह होईल. शिवाय तुमच्याकडे एवढे पैसे असतील की जे लोकांना खरंच ॲक्चुअली गरज आहे ना, कदाचित तुमच्या हातून दानधर्म घडायची पण शक्यता या आठवड्यामध्ये आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. त्यानंतर आपली रास आहे 9वी धनु म्हणजे सॅजिटेरियस. या आठवड्यामध्ये पैसे खर्च होणार आहेत धनुराशीच्या लोकांसाठी आणि ज्या काही अपॉर्च्युनिटीज पैशाशी रिलेटेड होत्या, त्या थोड्या लेट होतील. येणार नाहीत असं नाही, पण थोड्या लेट होतील. म्हणजे समजा तुम्ही जॉबसाठी अप्लाय केलंय किंवा प्रमोशनसाठी अप्लाय केलंय. जिथे-जिथे पैसा इन्व्हॉल्व आहे, त्या गोष्टी यायला थोडं लेट होणार आहे. लोनसाठी अप्लाय केलंय, अप्रूव्ह व्हायला थोडा उशीर लागेल. ठीक आहे? तर मनाची थोडी तयारी ठेवा. काही गोष्टी थोड्या लेट घडतील. या आठवड्यामध्ये महत्त्वाच्या घटना तुमच्यासोबत आर्थिक संबंधित घडणार नाहीत. स्थगिती असेल थोडीशी. 10वी आपली रास आहे कॅप्रिकॉर्न. बघूया कॅप्रिकॉर्नसाठी कसं असणार आहे. कॅप्रिकॉर्न लोकांसाठी आहे खूप जास्त काम या आठवड्यामध्ये. मकर राशीच्या लोकांसाठी खूप जास्त दगदगीचा हा आठवडा असणार आहे. पण या कार्डमध्ये ना एक ॲडवाईस पण आहे. बघा हा व्यक्ती आहे, हा सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. माझं, माझं, मी करणं सोडा. सगळं मीच करीन. कशाला? थोडं तुमचं काम आहे ना डिस्ट्रिब्यूट करा लोकांसोबत. सगळं काम आपणच करायला पाहिजे असं नसतं. सो हा ॲडवाईस या कार्डमधनं घ्या. काम थोडं लोकांवर टाका. आता कामच नाही, रिस्पॉन्सिबिलिटी असू शकेल. तुम्ही जिथे नोकरी करता तिथे काही कामं असतील, एका प्रोजेक्टमधली अनेक कामं असेल, थोडी-थोडी लोकांना द्या. बिझनेस असेल, तर बिझनेस रिलेटेड छोटी-मोठी कामं आहेत ना, दुसऱ्यांना करू द्या. ठीक आहे? सो खूप जास्त ताण घेऊ नका, असं हे कार्ड सांगतं. 11वी आपली रास आहे कुंभ म्हणजे ॲक्वारियस. सो ॲक्वारियस लोकांसाठी कसा असणार आहे आठवडा? थोडं मन आहे ना तुमचं स्ट्रेसमध्ये राहील, टेन्शनमध्ये राहील. कारण मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत याची एक कुठेतरी खंत असेल. तुमची फार अपेक्षा होती काही लोकांकडनं, की हे असं वागतील, हे माझ्या मनासारखं वागतील. पण कुठेतरी ना तुमच्या या विश्वासाला धक्का बसणार आहे, असं आपण म्हणू शकतो. सो थोडी मनाची काळजी घ्या, असं कार्ड सांगतं. त्यानंतर आहे आपली रास मीन. मीन राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे? जजमेंटचं कार्ड रिव्हर्स आलेलं आहे. याचा अर्थ काय आहे, की ह्या आठवड्यामध्ये जेवढं जास्त तुम्हाला चांगलं वागता येईल तेवढं वागा. कारण कर्माचं कार्ड आहे जे रिव्हर्स पोझिशनमध्ये आहे. म्हणजे काय, तुम्ही जर चुकलात तर त्याचे तुम्हाला इथेच कर्माचे फळं भोगावी लागणार आहेत. मग चुकणं म्हणजे मग ते तुमच्या व्यावहारिक नातेसंबंधांमध्ये चुकणं असू दे, नाहीतर तुमच्या पर्सनल लाईफमध्ये चुकणं असू दे, कुठल्याही गोष्टीचं चुकीची स्टेप आणि तुम्हाला कर्माचं फळ तिथल्या तिथे मिळेल, असं हे कार्ड सांगतं. सो असं होतं आपलं 12 राशींचं राशी भविष्य. आशा करते की तुम्हाला सगळ्यांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या आप्तसखियांमध्ये, मित्रमंडळींमध्ये हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक सो मच.